हाय हॅलो नमस्ते. मी प्रियांका. यश अँड मॉम चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप 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 स्वागत करते. तर आता बघा इथे काही भिजवलेले मी इथे हरभरे घेतलेले आहेत आणि या भिजवलेल्या हरभऱ्यांपासूनच आज आपण इथे एक अशी छान अशी अगदी झटपट होणारी रेसिपी बघतोय. तर त्यासाठी बघा इथे रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे बघा मी छान असे एक वेळा धुवून घेतलेले आहेत हे हरभरे आणि आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचे आहे तेवढी क्वांटिटी आपण घेऊ शकतो. पण इथे मी 1 कप घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आता हे छान असे मी भिजवून घेतलेले आहेत. धुवून स्वच्छ भिजायला ठेवले होते पाणी घालून आणि 3 ते 4 तासानंतर बघू शकता छान भिजलेले सुद्धा होते. तर आता त्याच्यामध्ये परत बघा ते पाणी काढून टाकून आणि दुसरं पाणी टाकलं आणि या पद्धतीनं बघा आता भातासोबत मी हे सुद्धा छान असे मीठ घालून पाणी 1 ग्लास घातलेला आहे आणि कुकरमधून छान अशा 3 शिट्ट्या करून घेतल्या. कारण आपण पहिले भिजवून घेतलेले होते तर अगदी 3 शिट्ट्यांमध्ये छान असे शिजले सुद्धा जातात. तुम्हाला इथे दाखवते मी. अगदी पौष्टिक रेसिपी आहे आणि प्रोटीन युक्त आहे. तर तुम्ही बघू शकता अशा या पद्धतीने शिजलेले आहेत. असे सुद्धा आता मीठ घातलं की अगदी मीठ कसं आतपर्यंत छान जातं आणि या पद्धतीनं असे जरी आपण थोडेसे खायला बाजूला काढले तर मुलंसुद्धा आवडीनं खातात. आता मी थोडेसे बाजूलासुद्धा काढून ठेवले होते. आता आपण पुढची तयारी करून घेऊया बघा. तर इथे झटपट होणारी भाजी बघतोय तर त्यासाठी इथे बघा आतलं टोमॅटो आणि कांदा घेतलेला होता. तर टोमॅटो स्वच्छ धुवून घेतला. त्याच्यानंतर बघा या पद्धतीनं कापून घेतलेला आहे आणि जो कचरा जो पण काही निघतो तर त्यासाठी एक बाऊल घेतला आहे तो त्याच्यामध्ये सगळा काढून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता आतमधलं टोमॅटोमधलं जे बिया वगैरे असतात पाणी थोडंसं आंबटसं तर ते सुद्धा काढलेलं आहे मी. तर इथे बघा आता कांदासुद्धा छान कट करून घेते. आता इथपर्यंत तुम्ही माझी रेसिपी बघितलेलीच आहे. तर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल माझी रेसिपी तर एक नक्की लाईक करा. छानशी कमेंटसुद्धा करा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि अजूनही चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आता टोमॅटो कांदा कापून झाला बघा. इथे तुम्ही बघितलं कोथिंबीरसुद्धा या पद्धतीने मी एकदमच अशी छान अशी निवडून अशा डब्यामध्ये पॅकबंद डब्यामध्ये मी छान अशी फ्रीजमध्ये ठेवून देते निवडून. तर काहीसे देठ असतात तर देठसुद्धा बघा मी टाकून देत नाही तर छान धुवून ते सुद्धा साईडला ठेवते म्हणजे कसं नंतर जेव्हा पण आपण काही वाटण वगैरे बनवू तर त्याच्यामध्ये ते यूज होतात. तर आता बघा कोथिंबीर कापून घेतली. पुढची तयारी करूया. तर भाजीसाठी बघा कढई गरम झाली होती. तेल घातलेलं होतं 3 चमचे आणि त्याच्यामध्ये छान असे जिरे घालून घेतले 1 चमचा. जिरे छान फुलले. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा आपण कापून घेतलेला तो घातलेला आहे. कांदा घालून छान परतून घेतला आणि थोडासा कलर चेंज झाल्यावरती त्याच्यामध्ये बघा आलं लसणाचं थोडंसं असं ओबडधोबड वाटून घेतलेलं होतं ठेचून. ते आलं लसणाचं वाटण घातलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि एक मीडियम साईजचा जो टोमॅटो आपण कापून घेतलेला तो टोमॅटो घातलेला आहे आणि त्याच्यासोबतच बघा थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर जेव्हा आपण ह्या मिश्रणामध्ये घालतो की नाही फोडणीमध्ये तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो भाजीला. आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये मीठ घातलं चवीनुसार. मीठ घालून अगदी छान असं कांदा टोमॅटो मस्त शिजवून घेतले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघू शकता फक्त कांदा लसूण मसाला घातलेला आहे 1 चमचा. कांदा लसूण मसाल्यामध्ये खूप छान भाजी होते. तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला आहे तो सुद्धा तुम्ही घालू शकता. पण जर कांदा लसूण मसाला असेल तर प्लीज तोच वापरा म्हणजे भाजीसुद्धा चवीला अप्रतिम लागते. आता जेवढं पाणी आपण शिजवण्यासाठी घातलेलं होतं बघा तेवढंच पाणी मी भाजीमध्ये टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता काहीच आपण घातलेलं नाही. फक्त मी याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि वरतून कोथिंबीर घातलेली आहे. आता ऑलरेडी आपण हे हरभरे तर अगदी भिजवून शिजवूनसुद्धा घेतलेले आहे तर जास्त वेळ आपल्याला हे शिजवायची गरज नाही. फक्त एखाद उकळी काढायची आणि गॅस बंद करून द्यायचा. तुम्ही बघू शकता झाकण ठेवून एक उकळी छान काढून घेतली आणि या पद्धतीनं आता आपली ही भाजी इथे खाण्यासाठी झटपट तयार झालेली आहे. अगदी तुम्ही ही अजून थोडीशी आता इथे पातळ आहे. घरी जी आपण बनवतो त्याच्यासाठी थोडंसं मी
थिकनेस ठेवलेला आहे. आता या पद्धतीनं जेव्हा भाजी बनते त्यावेळी जे हरभरे आता हे शिजलेले आहेत ते सुद्धा तुम्ही थोडेसे स्मॅश करून घेतले की छान असं भाजीलासुद्धा आळण येतं आणि भाजीसुद्धा अगदी ठीक छान तयार होते. आता तुम्ही इथे बघितलं भाजी आपली अगदी छान तयार झालेली आहे. जर आजची रेसिपी झटपट आणि काहीतरी वेगळी रेसिपी तुमच्याशी मी शेअर केलेली आहे गावाकडच्या पद्धतीने, जर तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटनसुद्धा प्रेस करा, म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला हररोज पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर मग अशीच एक छान रेसिपी घेऊन पुन्हा हजर राहीन आणि तर मग नंतर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.